नमस्कार. गोंया राज्यात सध्या जे जॉब फॉर स्कॅम हो विषय मोठ्या प्रमाणात गाजता आणि ह्या हितून मंत्री सुदीन ढवळीकर यांचे नाव घेतले वयता. त्या खातीर आज सुदीन ढवळीकरांचे चाहते आणि मोगो प्रेमी यांच्यांनी आज देव बोडगेश्वराक येवन गाराणे घातलेले आसा की जे कितें आरोप येयलेले आसा हे ज्या आरोपांचे निवारण जावचे आणि सत्य कितें आसा हे जनते फुडें येवचे ह्या खातीरूच आज बोडगेश्वराक सांगणे घातलेले आसा. कित्याक कोणाची तरी कोण तरी बदनामी करता आणि तितून तो मनीस भरकटत वता किंवा पक्ष तितून भरकटत वयता हे गोष्टी घडच्यो न्ही म्हणून आज देव बोडगेश्वरा कडेन गाराणे घालून देवा कडेन मागणी केलेली आसा. जे कितें सत्य आसा हे सत्य सगळ्या जनते फुड्यान येवचें. कित्याक हे सत्य जनते फुड्यान येवंक जाय तर दैवी शक्तीचो आधार लागता. त्या खातीर आज देवाचे कडेन प्रार्थना केलेली आसा. आणि आमी पळयतात की पुजा नायकान जो सुदीन ढवळीकरांचेर आरोप केलो की 19 ते 22 ह्या सालांत पयशे घेतले म्हणून. पण सगळ्या गोंयच्या जनतेक खबर आसा की 19 ते 22 ह्या सालांत सुदीन ढवळीकर हे त्या वेळाचे मंत्री नासले, एक विरोधी पक्षाचे आमदार असले आणि विरोधी पक्षाच्या आमदारा कडेन हे पयशे दितले काय कितें हो मोठो प्रश्नचिन्ह आसा. किंवा जे अन्य आरोप करता ते की 12-13 साल त्या वेळाचे तेन्नाच सरकार येयल्ले आणि तेन्ना रोजगारांच्यो म्हणजे अजून तेन्ना एडवर्टायजमेंट सुद्दां नोकऱ्यांच्यो जावंक नासल्यो आणि 613 म्हणटा म्हणजे एकाच पोर्टफोलिओन 613 वेकन्सीज येयल्ल्यो काय कितें म्हणजे सुदीन ढवळीकराच्या खात्यानूच त्यो इतक्यो वेकन्सी येयल्ल्यो काय कितें हो एक मोठो प्रश्नचिन्ह आसा. ते आपल्या स्टेटमेंटान म्हणटा की अन्य वेगवेगळ्या खात्यांनी आपणे नोकरे खातीर आपणे त्या खातीर पयशे दिलेले. पण तूं एकाच व्यक्तीचें नांव कशें घेता तर अन्य लोकांची सुद्दां नांवां जाहीर करपाची तेणी गरज आसा. आणि म्हाजे सरकारा कडेन मागणी आसा की तुमी सत्य कितें आसा जे पोलीस आज चवकशी करता हे पोलिसांनी चवकशी निरपेक्षतेन सगळें व्यवस्थीत करची आणि सत्य जनते फुड्यान हाडचें. आणि जशें 613 लोकांनी जे नोकरेक पयशे दिले म्हणटा आज ते सुद्दां ह्या जितके पयशे घेणारो दोशी आसा तितको पयशे देणारो दोशी आसता. घेणाऱ्या आनी देणाऱ्याचेर सुद्दां खंय तरी कारवाई जावची गरज आसा. आणि म्हाका ह्या 613 पैकी आज जवळ जवळ 1 वर्ष जालें. ह्या एका वर्षान कोणेच सुदीन ढवळीकराचें स्वता फुडें येवन नांव घेवंक ना. ही फक्त जे स्वताक विक्टीम म्हणटा तेच नांव घेता. मागीर ते खंय तरी आपल्याक साल्वार जावंक जाय प्रकरणांसून म्हणून कोणाची तरी नांवां घेवप हे स्वाभावीक आसा. तेन्ना सरकारान हेजेर आणि गृह खात्यान सखोल अशी चवकशी करची आणि सत्य हे जनते फुड्यान हाडचें. आणि ह्या सगळ्या ज्या जॉब स्कॅम जो कितें प्रकार आसा ह्या प्रकाराचेर उजेड घालचो. भितून दोशी कोण आसा तेचेर कडक कारवाई जावची. देणारो घेणाऱ्याचेर सुद्दां कारवाई जावची जेणे करून जो खरो कोणाचो भुरगो शिकलेलो आसा तो तेजे कडेन पयशे ना आणि अशा प्रकारचे जे कितें कृत्य करून जो नोकरी मेळोवंक सोदता तेन्ना प्रामाणीकपणे जो अभ्यास करून आपल्या कर्तृत्वान जो फुडें वचूंक सोदता तेजेर अन्याय जाता तेन्ना अशा प्रकारचे नोकरें खातीर पयशे देणारे लोक आसा तेंचेर सुद्दां कडक कारवाई जावपाची अत्यंत गरज आसा. कित्याक तर जे हे अशा प्रकारच्या विशयांक खतपाणी घालणारे हीच लोक असतात नोकऱ्यां खातीर पयशे घेवन वयतात आणि कोणाक तरी ते फुसलयता. तेन्ना अशा प्रकारच्या लोकांची कारवाई जायत तर भविष्य काळात अशा प्रकारचे प्रकार ह्या गोमंतकान घडचे ना हे आमकां लक्षात येतले. तेन्ना सरकारान हेतून सखोल चवकशी करची आणि तेतून कारवाई करची. नमस्कार. हांव एकनाथ नागवेकर ज्येष्ठ कार्यकर्तो ह्या मोगो पक्षाचो संस्थापक कार्यकर्तो म्हणलो उपकार. जो जेन्ना आमकां मतदानाचो हक्क नासलो त्या टायमाचो कार्यकर्तो हांव. जे मोगो पक्षाची जी स्थापना जाली त्या वेळचो कार्यकर्तो. आणि हे मोगो पक्षाचे जे नेते आमचे भाऊसाहेब बांदोडकर ज्या सृश्टींतल्यान जी पक्षाची स्थापना केल्ली त्या पक्षाचे आमी सगळे हेच हांगासर हजर आसले सगळे खंदे कार्यकर्ते. आज तुषारान सगळे आपली प्रतिक्रिया व्यक्त करता आसतना सखोल हेजेर उजेड घातलेलोच आसा. पूण हांव एकूच म्हणन की ह्या मोगो पक्षाच्या इतिहासान खंयच्या कोणाक केन्ना केन्ना डाग लागलो आसा. ह्या कोणे पळय नाट्य रचलां हे कोणे पळय कुभांड रचलां हें त्या लोकांनी फुडें वचून सांगचें पयलीं. आणि हे सगळें म्हणटा पळय ते सुदीन ढवळीकराचेर लागलेलो आरोप म्हणटा ते हे राजकीय स्टंट हो म्हणटा पळय तो तेजेर जाल्लो हो एक म्हणटा तो
एक कोणाक तरी पेंदो निर्माण केला त्या पुजा नायक म्हणटा नांवाच्या नांवां आनी आपल्या समोरचो अडथळो दूर करपाचो हो प्रयत्न केला जांकां ची सुदीन ढवळीकराची अडथळो निर्माण जाता ह्या हेतूंतल्यान साध्य करपाक जे आरोप जाल्यात त्या आरोपाचें खंडन करता आसतना हांव देवा कडेन प्रार्थना देवी कडेन प्रार्थना करता, आमच्या कुलदेवते कडेन प्रार्थना करता, जर सुदीन ढवळीकार जर ह्या हेतूंतल्यान जर खरोखरच आरोपी असेल तर त्या देवाने ताका ख्यास्त दिवचीत, पुणून ह्या लोकांनी जे कुभांड रचलां जे काय नाट्य रचलां त्याच्या करता देवानूच पयलीं तेंची सखोल चवकशी करची. हांव जाणा की हे डिपार्टमेंट हांव कोणाचें नांव घेना, खंयच्या डिपार्टमेंट हे हेतूंतल्यान सखोल चवकशीक फुडें आनी सत्याचे प्रकाश जातले म्हणून फक्त एका म्हणटा तो आदार म्हणटा पळय तो आमची मागणी, आमची निरस केलेली सेवा आणि देवाचे आशिर्वाद, ह्या देवाच्या आशिर्वादान हेजेर उजेड घालचो इतके देवा कडेन प्रार्थना करता आनी हांगाच म्हाजी मनोगत हांगासर सांवयता. देव बरें करूं. मी सुदीप कोरगांवकर, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सेंट्रल कमिटीचो मेंबर आणि ज्यावेळी पक्ष स्थापन झाला त्यावेळेपासून 10-12 वर्षाचा जो तो कार्यकर्तो म्हणून गेले तो आजपर्यंत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाकडेच आहे मी. कारण ह्यो जवळजवळ 1 वर्ष जाला ह्यो जॉब स्कॅन चालू आसा. म्हाका ह्या चॅनलवाल्यांक असा सांगूचा दिसता की ह्या पुजा नायकान ती ऑडी गाडी घेतली, BMW गाडी घेतली, दागदागिने केले, बरो बंगलो बांधलो, जमनी घेतल्यो, ह्याची चौकशी ताका विचारूचा की तुझे कडेन बुवा ह्यो पैसो खंयसरसून दिलो, ह्याची चौकशी जावची. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचो आमचो सुदीन ढवळीकर जवळजवळ 25 वर्षाचो स्वच्छ प्रामाणिकपणान आज काम करता आसा. आमी तेजे कडसून कितक्योश्यो नोकऱ्यो घेतल्यो पण केव्हा आमी एक पैसो दिलो ना. म्हाका एक सांगून सारकें दिसता की एकदा मी त्याच्या कॅबिनात गेल्ले सुदीन ढवळीकराच्या आणि थंय एक कोण तरी आपल्या भुरग्याक घेऊन जॉबासाठी येयलो आणि त्यांनी सांगला की ह्या माझ्या भुरग्याक कॉल येयला हा, ताका तुका कितके पैसे दिवंक होय ते सांग म्हणून. सुदीन ढवळीकर तटकन उठलो आणि तुका कोणी सांगला तर पहिला सांग, आपण पैसे घेते म्हणून सांग, आणि ताबडतोब म्हणलो भायर चल ऑफिस सोडून, असा कणखरपणे सांगणारो सुदीन ढवळीकर. आणि त्याचेर विनाकारण जे आरोप केले जातात त्याचेर आजच्या ह्या बोडगेश्वरान देवान समजला बघूचा आणि एक स्वच्छ असा प्रशासन चालणारा सुदीन ढवळीकराक धन्यवाद.